नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, टी 2025 23 नोव्हेंबरला तुमची एक्झाम आहे. फॉर्म भरण्याची लास्ट डेट 3 ऑक्टोबर होती, नंतर ती वाढवण्यात आली होती. वाढवून ती 9 ऑक्टोबर पर्यंत म्हणजे आजच्या डेट पर्यंतच होती. सो आज फॉर्म भरण्याची लास्ट डेट आहे. जे शिक्षक असतील, ज्यांना शिक्षक पदासाठी किंवा पदोन्नतीसाठी किंवा जे विद्यार्थी असेल ज्यांना भविष्यामध्ये टेट एक्झाम देऊन शिक्षक व्हायचं असेल, अशा सगळ्यांसाठी ही 2025 मधली जी टी आहे त्याचा फॉर्म भरण्याची लास्ट डेट, लास्ट संधी आहे. सो ज्यांचे फॉर्म भरण्याचे बाकी असेल त्यांनी फॉर्म भरून टाका. आता या व्हिडिओमध्ये तुम्हाला थोडक्यात सांगतो मी, तुम्हाला मुदतवाढ मिळू शकते का, फॉर्म चुकला का, बदल एडिट करता येईल का, कोणत्या चुकीसाठी फॉर्म भरता येईल. आता लक्षात घ्या, मुदतवाढ मिळेल का नाही. ऑलरेडी मुदतवाढ मिळालेली आहे. मुदतवाढ मिळूनच तुम्हाला पहिले 3 होती, 3 ऑक्टोबर होती, आता ती 9 ऑक्टोबर पर्यंत ऑलरेडी तुम्हाला मुदतवाढ दिलेली आहे. आता यामध्ये मुदतवाढ होण्याचे चान्सेस अतिशय कमी किंवा जवळपास नाहीच आहे. जवळपास नाही असते तर आतापर्यंत न्यूज येऊन गेली असते, पण नाहीये. फॉर्म चुकला का, जर फॉर्म चुकला असेल तर डबल भरता येतो का ते तुम्हाला पुढे सांगतो. त्यांनी काय दिले नोटिफिकेशन ते पण सांगतो. पण तिकडे जाण्यापूर्वी फॉर्म तर ठीक आहे, पण अजूनही तुम्ही मार्गदर्शनासाठी बॅच घेतली नसेल तर कदाचित ही पण शेवटची संधी असू शकते. कारण नंतर बरेचसे विद्यार्थी काय होते, काही मार्कावरून जातात, त्यावेळेस त्यांना कळतं की मी थोडीशी अभ्यासासाठी मार्गदर्शन घ्यायला पाहिजे होतं. तुम्हाला असं वाटत असेल आणि इच्छुक असाल तर नक्कीच ह्या बॅचेस तुम्ही जॉईन करू शकता. फ्रेशर विद्यार्थ्यांना 7.0 ची बॅच आहे, शिक्षकांना 1.0 ची बॅच आहे. सीटीटीची पण बॅच आपल्याकडे अवेलेबल आहे आणि सीटीटी प्लस टीटीची बॅच पण आपल्याकडे अवेलेबल आहे. हवी ती बॅच तुम्ही परचेस करू शकता. अतिशय कमी फी मध्ये ओल्ड स्टुडंटला 50% ऑलरेडी ऑफ आपण दिलेला आहे. मग बघा इथे पुणे परिषदेने एक परिपत्रक दिलं होतं आणि त्यामध्ये तुम्हाला पहिले 3 तारीख होती, नंतर ती वाढून 9 तारखेपर्यंत, आज रात्री 12 वाजेपर्यंत ही तुम्हाला मुदत आहे. याच्या पुढे मुदतवाढ भेटणे अशक्य आहे, जवळपास नाहीच आहे. सो ज्यांचे फॉर्म राहिले त्यांनी भरून टाका. आज रात्री 12 पर्यंत तुम्हाला सवलत आहे. चुकीची माहिती भरली तर परीक्षा देता येते का, ठीक आहे. तुमची फॉर्म भरताना काही चुका अशा झाल्या ज्या चुका काय म्हणजे मायनर आहे, अशा जर चुका असेल किंवा तुमचा सर्टिफिकेट नंबर चुकला, तुमचे मार्क्स चुकले, हे मायनर चुका आहेत. ह्या चुका असू देत, याला काही प्रॉब्लेम नाही आहे. मग चूक झाल्यामुळे तुम्हाला किंवा थंब राहिला आहे, चूक झाल्यामुळे तुम्हाला एक्झाम देता येणार नाही का, एक्झाम देता येईल. त्यांनी मेन्शन केलं आहे ना, तुम्ही भरलेली माहिती बरोबर आहे असं गृहीत धरून आम्ही तुम्हाला काय करतोय, तुम्हाला एक्झाम देण्यासाठी देऊ देतोय. तुम्हाला मग एक्झाम, तुम्हाला तात्पुरता प्रवेश देतो. बघा, उमेदवारांना परीक्षेस तात्पुरता प्रवेश दिला जाईल. सो तुम्हाला परीक्षा देता येणार आहे. फक्त चूक तुमची जर मेजर असेल तर तुम्हाला फॉर्म परत भरावा लागेल. मग मेजर असेल तर फॉर्म पुन्हा भरता येतो का, एडिट करता येत नाही, भरता येतो का, येस भरता येतो. एकापेक्षा जास्त आवेदनपत्र भरल्यास अंतिम भरलेले आवेदनपत्र ग्राह्य धरण्यात येते. आधी सादर केलेल्या आवेदनपत्राचे शुल्क परत केले जात नाही. तुम्ही डबल जर फॉर्म भरला तर तुम्हाला पहिला फॉर्म कॅन्सल होऊन जातो, दुसरा फॉर्म कन्सिडर केला जातो. फीज मात्र परत भरावी लागते. सो चूक झाली, तुम्हाला वाटतं मेजर चूक आहे, तर ही शेवटची संधी असेल तिला तुम्हाला रेक्टिफाय करायची किंवा करेक्ट करायची, तुम्ही करू शकता. ओके, आता कोणती चूक मायनर, कोणती मेजर, याचा व्हिडिओ मी ऑलरेडी घेतला आहे. तुम्ही जर बघितला नसेल तर बघा, एक 4-5-8 दिवसापूर्वी घेतला आहे तो व्हिडिओ, एकदा बघून घ्या. आणि मग त्यात सांगितल्याप्रमाणे आणि तुम्हाला वाटते स्वतःला की सर ठीक आहे, मायनर असो मेजर असो, माझी चूक आहे, मला फॉर्म पुन्हा भरायचा आहे, शेवटी तुम्हाला निर्णय घ्यायचा आहे, तुम्ही निर्णय घेऊ शकता. मी तर माझं ओपिनियन त्या व्हिडिओमध्ये दिलेलं आहे. सो तुम्ही ठरवा आणि वाटत असेल तर फॉर्म परत भरू पण शकतात. सो आज रात्री 12 वाजेपर्यंत लास्ट डेट आहे. आणि अजून एक तुम्हाला यात सांगायचा माझा मुद्दा आहे, तो म्हणजे बदल करता येईल की तुम्हाला, नाही. लास्ट डेट वाढेल का, नाही. सो सगळेच मुद्दे मी जवळपास कव्हर केले. सो तुम्ही निर्णय घ्यायचा आहे आणि आज 12 वाजेपर्यंत फॉर्म भरून टाकायचा. आणि अभ्यासासाठी तुम्हाला आवश्यकता वाटेल तर यापैकी कोणतेही बुक्स तुम्हाला ज्या एक्झामसाठी, बघा जसं की हे पुस्तक तुम्हाला पेपर 2 साठी आहे. हे टी सक्सेस मास्टर म्हणजे प्रिव्हियस क्वेश्चन पेपर यामध्ये दिलेले आहे. पेपर 1चं पण पुस्तक अवेलेबल आहे आणि अध्यापन शास्त्र, बालमानसशास्त्राचं पुस्तक पण अवेलेबल आहे आणि बॅचेस पण अवेलेबल आहे. त्यासाठी ॲप डाउनलोड करून डायरेक्ट तुम्ही हवं ती बॅच परचेस करू शकता. काही शंका असेल तर ह्या नंबरला कॉल पण करू शकतात. सो सगळ्यांना आज लास्ट डेट आहे, फॉर्म भरून टाका, इतरांना कळवा, सगळ्या मित्रांपर्यंत कळवा आणि अभ्यास जबरदस्त करा. कारण तुमचा अभ्यास आता 23 नोव्हेंबरपर्यंतच आहे. आज जर बघितलं तर तुम्ही आहात ऑक्टोबरमध्ये, एक साधारणतः 40 दिवस तुमच्या हातात आहे. सगळ्यांना ऑल द बेस्ट.